नमस्कार. स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या वाघांनो, कसे आहात तुम्ही? अभ्यास सुरू आहे ना? अभ्यास सुरूच ठेवा, व्हिडिओ पाहत राहा. आज संधी मधलं तिसरं लेक्चर आज आपण सुरू करतोय, व्यंजन संधी. यापूर्वी आपण स्वर संधी व त्याचे प्रकार बघितले होते. स्वर संधीचे 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार होता सजातीय किंवा दीर्घत्व. सजातीय किंवा दीर्घत्व कसं ओळखायचं? तर अ आ ई यानुसार आपण त्याचा विचार केला होता. विजातीय कसं ओळखायचं? वेगवेगळ्या जातीचे एकमेकांसमोर आलेले असतात आणि समोर येऊन त्यांच्या झांगड गुत्ता झालेला असतो. याचाच अर्थ वेगवेगळ्या जातीचे एकमेकांसमोर येतात आणि त्यांच्याऐवजी तिसरा तयार होतो. ए ओ अर यासारख्या स्वरांची निर्मिती होत असेल तर विजातीय किंवा गुणादेश. त्यानंतर आपण वृद्धादेश दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. वृद्धादेश आणि यनादेश. वृद्धादेश कशाला म्हणतात? तर 2 मात्रेवाले असतात. यनादेश एवढं लक्षात ठेवावं लागतं रे बाबा यनादेश मध्ये. त्यानंतर आपण बघितलं होतं अयादी. अयादी मध्ये काय असतं? शब्दांची पहिल्या शब्दातील शेवटी ए ऐ ओ औ हे स्वर आलेले असतील आणि त्याच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला असेल तर ए ऐवजी ऐ ऐवजी आय, ओ ऐवजी औ आणि औ ऐवजी आव यांची निर्मिती होत असते. त्याचं एक उदाहरण बघितलं होतं आणि कमेंट मध्ये तुम्हाला काही डाऊट असला तर ते टाकायला लावलं होतं. मित्रांनो, आज व्यंजन संधी अगदी सोप्या पद्धतीत 100% कशी लक्षात ठेवायची याचा आपण विचार करणार आहे. व्यंजन संधी अगदी सोपी आहे, पण ती लक्षात ठेवण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज लागते. त्याला म्हणतात स्पर्श व्यंजने. व्यंजन संधीचे 3 प्रकार पडतात. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक. प्रथम, तृतीय आणि अनुनासिक. आता प्रथम व्यंजन संधी रनिंग नोट्स काढत चला, रनिंग नोट्स बनवत चला. प्रथम व्यंजन संधी कशी ओळखायची, तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची किंवा अनुनासिक व्यंजन संधी कशी ओळखायची? परीक्षेमध्ये आपल्याला फक्त ओळखायचं असतं. प्रश्न तिथेच असतात, उत्तर तिथेच असतात. आता प्रथम व्यंजन संधी कशी ओळखायची? तर जोड शब्दामध्ये, जोड शब्द म्हणजे संधियुक्त शब्दामध्ये क च ट त प जोड शब्दामध्ये जर कचट हे शब्द दिलेले असतील, तृतीय व्यंजन संधीच्या जोड शब्दामध्ये ग ज ड द ब हे शब्द दिलेले असतात आणि अनुनासिक मध्ये अनुनासिकांच्या जोड्या असतात ग य न न म यासारख्या अनुनासिकांच्या जोड्या दिलेल्या असतात. आणि मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायचं असतं. आता व्यंजन संधी म्हणतात कशाला, इथपासनं ते ओळखायचे कसे, इथपर्यंतचा प्रवास आज आपल्याला करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका व्हिडिओमध्ये 100% 100च्या 100% आपलं व्यंजन संधी कंप्लीट होईल. नाही समजलं तर मला कमेंट करा. समजलं, समजलंच याची गॅरंटी मिळते. आता प्रथम व्यंजन संधी कशाला म्हणतात किंवा व्यंजन संधी कशाला म्हणतात? एकत्र येणारे 2 वर्णांपैकी पहिल्याच्या शेवटी व्यंजन असतं, पहिल्याच्या शेवटी व्यंजन असतं आणि दुसऱ्याची सुरुवात स्वर किंवा व्यंजन कशाने पण होऊ शकते. मग पहिल्याच्या शेवटी व्यंजन असतं. हे कसं लक्षात ठेवायचं रे बाबा? तर पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा पाय मोडलेला असतो. जर पहिल्या शब्दातील शेवटच्या व्यंजनाचा पाय मोडलेला नसेल तर ती व्यंजन संधी असूच शकत नाही. त्याच्यामुळे व्यंजन संधी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्यातील शेवटचा पाय मोडलेला असतो. आता या तिघांना ओळखायचं कसं? प्रथम व्यंजन संधी जोड शब्दामध्ये संधियुक्त शब्दामध्ये कचट तप दिलेलं असतं. तृतीय व्यंजन संधी कशी ओळखायची? गजड तप दिलेलं असतं. अनुनासिक व्यंजन संधी कशी ओळखायची? अनुनासिकाची जोडी दिलेली असते. आता हे काय आहे? स्पर्श व्यंजन गटातील पहिली उभी ओळ जी असते ते असतं कचट तप, तिसरी उभी ओळ जी असते ते असतं गजड तप आणि अनुनासिक व्यंजन संधी तर 5वी उभी ओळ जी असते त्यामध्ये सगळे अनुनासिक असतात. उदाहरण बघूया. किंवा विग्रह करताना काय करायचं हा एक मुद्दा महत्वाचा. विग्रह फोड करताना क असेल तर ग घ्या, च असेल ग ज ड द ब, हे असेल तर हे घ्या, हे असेल तर हे घ्या यासारखं. आणि यांचे प्रत्येकाचे पाय मोडणं गरजेचं आहे. क असल्यास ग घ्या, च असल्यास ज घ्या, ट असल्यास ड घ्या. तृतीय व्यंजन संधीत जोड शब्दामध्ये गजड द बसल आणि विग्रह करायला सांगितलेलं असेल तर क च ट त प आपल्याला काय करायला सांगितलंय ते लक्षात ठेवा. जोड शब्दांपासून संधियुक्त शब्द करायला सांगितलं तर उलटी प्रोसेस करा आणि याच्यापासून हे सांगितलं तर ही प्रोसेस करा. पण जर प्रकार ओळखायला सांगितलं मित्रांनो तर प्रकार पडतात जोड शब्दातनं किंवा संधियुक्त शब्दातनं. संधियुक्त शब्दात कोणते अक्षर आले यानुसार. आता अनुनासिक मध्ये काय करायचं? हे 5व्या ओळीतले 5व्या उभ्या ओळीतले जे अनुनासिक आहे ते कुणाच्या गटात येते बघायचं. जर उंग असेल तर क घ्या,
य असेल तर च घ्या, न असेल तर ट घ्या, न असेल तर त घ्या, म असेल तर प घ्या. यासारखं काय असलं तर काय घ्यायचंय ते आपल्याला बघायचंय. नियम एकदा लिहून घ्या. हे असतं जोड शब्दांमध्ये. वरची ओळ आहे, जोड शब्दामध्ये जर हे अक्षर असतील तर त्याला हा प्रकार म्हणा, आणि विग्रह करताना, फोड करताना त्याच्याऐवजी खालच्या अक्षरातले शब्द वापरा, खालच्या ओळीतले शब्द वापरा. उदाहरण बघूया. वाकताडन, वाकताडन. आता हा जोड शब्द आहे, क आणि त जोडलेला आहे. जोड शब्दामध्ये जर क आलेला असेल याचा अर्थ ती संधी कोणती? प्रथम व्यंजन संधी. आणि विग्रहात या क च्या ऐवजी फक्त ग घ्यायचा असतो. वाग, क अर्धा आहे म्हणून ग चा पाय मोडला. पुढचा शब्द प्लसच्या चिन्हानंतर जसाचा तसा, वाकताडन. पुढचा शब्द घेऊया आपण इकडे, वागीश. वागीश, ग आहे तर ग च फक्त क करायचं, वाक. पुढचं ईश, जसच तस. इथं सन्मान, सन्मान. जोड शब्द आहे, न आणि म ची जोडी आलेली. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे वाले. तर पहिलं न अर्ध आहे म्हणून त्या न च्या ऐवजी त्याच गटातलं पहिलं न नळाचं आहे त्याच्याऐवजी त घेतलं, पहिलं त घेतलं, पुढं मान घेतलं. यासारखं काय आलेलं आहे हे बघा, आणि त्याऐवजी काय घ्यायचंय हे बघा. फक्त एवढाच तक्ता लिहून घ्या मित्रांनो. 2-4 उदाहरणं लिहून घेत चला, आणि ते उदाहरणं कशात येतील याचा विचार करा. खूप खोलात जायचं काम नाही. कचटतप असलं तर गजडदप घ्या, गजडदप असलं तर कचटतप घ्या. अंग य न न त, अंग न न म, हे जर असेल तर कचटतप घ्यायचंय. एवढं लक्षात ठेवा. फक्त एवढं सोपं सोपं एका पानाच्या छोट्याशा भागामध्ये बसतं, पण एवढं बसलं की आपली व्यंजन संधी कंप्लीट होती. तुम्हाला काही शब्द देतो वाटल्यास तर मी. अब्ज. आता हे कशात पण लिहू द्या तुम्ही, योग्य याच्यात लिहा. अब्ज. विग्रह काय येईल? एकतर प्रकार काय येईल? प्रकार काय येईल? जोड शब्द आहे, ब वापरलाय. ब वापरलाय म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ब जर असेल तर त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. आणि ब च्या ऐवजी काय घ्यायला सांगितलं आपल्याला? प. ब अर्धा होता, इथं ब अर्धा होता म्हणून प अर्धा करा, आणि राहिलेलं व्यंजन जसंच तसं सोडून द्या. या पद्धतीमध्ये याला लक्षात ठेवा. इकडे जगन्नाथ. पहिल्या न ऐवजी त्याच गटातलं, न च्या गटात कोण येतंय किंवा त च्या गटात काय नाही, यासारखं ते घ्या आणि मोकळे व्हा. बाकी विशेष काही करायचं नाहीये. दुसरा शब्द घेऊया आपण, विपत्काल. विपत्काल. आता प जोडलेलं आहे, प आहे म्हणून त्याला प्रथम व्यंजन संधी देतात. प असेल तर ब घ्यायचंय. प आणि त जोडलेलं आहे, सॉरी. शब्द परत बघूया. विपत्काल, हे विपत्काल झालं होतं. विपत्काल. त जोडलेलं आहे तर त च्या ऐवजी काय घ्यायचंय आपल्याला? द घ्यायचंय. विपद प्लस काल. यासारखं पहिलं असेल तर तिसरं घ्या, तिसरं असेल तर पहिलं घ्या. कचटतपचे आणि गजडतपचं साठलोट झालेलं असतं. जोड शब्दामध्ये जर पहिल्या उभ्या ओळीतलं असेल तर त्याला म्हणतात प्रथम व्यंजन संधी, तिसऱ्या उभ्या ओळीतलं असेल तर म्हणतात तृतीय व्यंजन संधी, आणि जोड शब्दामध्ये अनुनासिकांची जोडी दिलेली असेल तर त्याला म्हणतात अनुनासिक व्यंजन संधी. विग्रह करताना त्याच्याऐवजी कचटतप असेल तर गजडतप, गजडतप असेल तर कचटतप. डोक्याला ताण नाही, अगदी सोपं आहे. फक्त प्रकार लक्षात ठेवताना काळजीपूर्वक बघा. याच्यातले उदाहरणं तुम्हाला समजतायत का हे एकदा सोडून पहा, आणि समजत नसतील तर कमेंट करून सांगा. परत एक आनंदाची गोष्ट, साधारण 15-20 दिवसांपासून आपण हा व्हिडिओचा क्रम सुरू केलेला आहे, पण आभार त्यांचे व्यक्त करायचे राहिलेत ज्यांनी 1K व्ह्यूअर्स जे झालेत पहिल्या व्हिडिओला आपल्या, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. व्हिडिओ बघत राहा, इतरांपर्यंत शेअर करत राहा. मित्रांनो, या तक्त्याचा अभ्यास करा, तक्ता कंप्लीट करा, कारण ज्ञान हे वाटल्यानं वाढत असतं. तक्ता व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या, आणि कमेंटमध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.